पितृपक्षातील जेवणात आवर्जून केले जाणारे उडीद तांदळाचे वडे, जे एरवी सुद्धा मस्तच लागतात. अगदी खुसखुशीत असे हे वडे जराही तेलकट होत नाहीत आणि प्रत्येक वडा हा असा मस्त फुगतोच, कसला भारी दिसतोय बघा. या वड्याचं पीठ किंवा भरडा ज्याला म्हणतात ते असं रवाळ पाहिजे. अगदी 10-15 मिनिटात घरच्या घरी मिक्सरवर सहजपणे करता येतं. त्याच्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले आहेत, ते जरूर बघा. इथे 2 वाट्या वड्यांचं पीठ घेतलंय. त्याच्यात अगदी थोडीशी हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं. चमच्याने सगळं एकत्र करून घ्यायचं आणि वडा छान खुसखुशीत होण्यासाठी 2 वाटी जर पीठ घेतलं असेल तर त्याला 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. आता हे तेल गरम असल्यामुळे चमच्याने ते सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. 2 वाटी पिठासाठी 1.5 वाटी कढत गरम पाणी त्याच्यात घालायचं. सुरुवातीला पाणी गरम आहे म्हणून हात न घालता चमच्याने ते सगळं एकत्र करायचं आणि नंतर हाताने छान मळून घेऊन, आपण कणिक भिजवताना जसा गोळा भिजवतो ना पोळ्या करण्यासाठी, तसाच ह्या पिठाचा मऊसूत गोळा भिजवून घ्यायचा. प्लास्टिकचा एक कागद घ्यायचा, त्याला तेलाचा हात लावायचा आणि असं छोटं थोडंसं पीठ घेऊन छान त्याचा वडा थापून घ्यायचा. सगळ्या कडा जरा एक समान जाडीच्या थापल्या की वडा फुगायला मदत होते. ना अति जाड ना अति पातळ असा वडा व्यवस्थित थापून घ्यायचा. चला आता मस्त वडे तळूया. गरम तेलात मध्यम आचेवर हा वडा सोडला आणि झाऱ्याने हलकासा दाबला की किती टम्म फुगून वर आला. बघितलंत ना, छान दिसतो तळल्यावरती अगदी. आणि प्रत्येक वडा तुम्ही कढईत जसा तेलात घालाल ना, तो फुगतोच फुगतो. हे वडे बिघडायला काही चान्सच नाहीये. त्यामुळे जशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलीये तशी नक्की ह्या पिठाची भाजणी किंवा भरडा, जो काही शब्द तुम्ही वापरता तो नक्की करून बघा आणि असे मस्त फुगणारे वडे नक्कीच बनवा. या वड्याबरोबर ओलं खोबरं आणि कोथिंबिरीची चटणी आणि घट्ट घरचं दही खूपच मस्त लागतात चटणी आणि दह्याबरोबर. रेसिपी तर एकदम छानच आहे, त्यामुळे तुम्ही करालच. पण तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या पेजला आठवणीने सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा.